नमस्कार. आपण आलो शर्मिष्ठा राऊतच्या घरी. शर्मिष्ठा, मला सांग की गणपती म्हटलं की किती मजा मस्ती असते तुझ्या घरी? खूपच असते. लहानपणी माझ्या मामाकडे गणपती असायचा, पण तो 1.5 दिवसाचाच असायचा. तेव्हा सारखं असं वाटायचं की अरे बाप्पा अजून का नाही आपल्याकडे राहत आहे. आणि तो म्हणजे माझ्या आजोळी असायचा खरं तर बघायला गेलं. त्यामुळे माझ्या असं माहेरी म्हणजे राऊतांकडे असं काही नव्हतं. आणि जसं माझं लग्न झालं, जशी मी देसाई झाले, तसं इमिजिएट मला 5 दिवसांचे गणपती करण्याचं काय म्हणतो पुण्य मिळालं. तुझ्याकडे मी लहानपणापासून गणपती बघितला की किती मजा मस्ती असायची. लहानपणी पण खूप मजा मस्ती असायची. आजही आहे. म्हणजे आज माझी बहीण आलेली आहे, ते आम्ही थोड्या वेळापूर्वी तोच विषय करत होतो. विभूती माझी मावस बहीण आहे, पण ती अख्ख्या सख्या बहिणीसारखीच आहे. आत्ताच आम्ही लहानपणीच्या आठवणी काढत होतो की आम्ही आदल्या दिवशी पार दादरला वगैरे जाऊन फुलं घेऊन यायचो, मखर घरी सजवायचो. तर त्यामुळे ती मजा एक होतीच आधी लहानपणी. आजही ती मजा आहे, पण गोष्ट अशी आहे की फक्त मखर स्वतःला बनवता येत नाही, तर कारण की वेळ नाही आहे. पण बाकी कॉन्सेप्च्युअलाइज आणि सगळे आयडियाज शर्मिष्ठा आणत असते आणि ती अरेंज करत असते या गोष्टी. पण ते लास्टला जे काही सेटअप करून घेणं आहे, बाप्पाला आणणं आहे, ती मजा आजही तेवढी आहे. आणि मला वाटतं बाप्पाला आणायची मजा आयुष्यभर कधी जाईल असं वाटत नाही. सगळ्यात छान म्हणजे ते देवीचं मला भरपूर आवडलं आहे. कोणाची आयडिया कोणाची होती? सगळे ॲक्च्युली दोघांची होती. कारण काय झालेलं की तुला शिकवेन चांगलाच धडा नावाची जी मालिका आहे, झी मराठीवर आता येते, त्याचे आम्ही दोघंही निर्माते आहोत. आणि हे आमचं पहिलं वर्ष आहे निर्माते म्हणून सुद्धा. आणि आमची जी मालिका आहे ती कोल्हापूर बेस आहे, त्यामुळे आमचं सतत कोल्हापूरला येणं जाणं चालूच असतं. आणि आम्हाला जेव्हा अनेक कॉन्सेप्ट समोर येत होत्या की आम्ही काय करू शकतो म्हणजे डेकोरेशनसाठी गणपतीच्या, तेव्हा ही कॉन्सेप्ट दिसली. आणि आमचं असं झालं की अरे आम्ही दोघेच एकाच वेळी क्लिक झालो की नाही हे करेक्ट आहे आणि हेच आपण करूया. सो आमचं हे सगळं डेकोरेशन इको फ्रेंडली आहे. आणि पुठ्ठ्यापासून सगळं बनवलेलं आहे. हे लाकूड आहे, पुठ्ठा आहे, याच्यावर सगळं बनवलेलं आहे. हे कोणी बनवलं? कोणी आहे हे? आमच्याकडे आर्ट डिपार्टमेंटला आपलं चॅनल काय म्हणते, आमच्या सिरियलला काम करतात संदीप भोसले म्हणून आहेत. सो त्यांनी हे सगळं बनवलेलं आहे. तसं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्हटलं आहे की मिठाई आणू नका, पुस्तकं आणा किंवा डॉग फूड किंवा कॅट फूड. ही संकल्पना दोघांनी कोणाची होती? नाही, तसं असं झालं की खरं तर वही आणि पेन ही कल्पना आमची कोणाचीच नव्हती. आमचा म्हणजे माझा एक मानलेला भाऊ आहे अमोल म्हणून, त्याच्या घरी अमोल सलगर म्हणून, त्याच्या घरी दरवर्षी वही पेन वगैरे हे होतं. आणि असं झालं की कुठेतरी आपणही हे करायला पाहिजे, हे क्लिक व्हायचं, पण नंतर ते डोक्यातून निघून जायचं. आणि त्यात आता असं झालेलं की आम्ही दोघंही पेट लवर आहोत. आमच्या घरात पेट आहे, आम्ही प्राण्यांसाठी सतत काहीतरी करत असतो. स्ट्रे डॉग्स, कॅट्स हे जे काही असतात आमच्या दोघांच्याही गाड्यांमध्ये, माझ्या पर्समध्ये सतत कॅट फूड, डॉग फूड आणि प्लेट्स, पेपर प्लेट्स, की फूड दिल्यानंतर खराबही होऊ नये रस्ते, याच्यासाठी आम्ही सतत काळजी घेत असतो. तर हे सगळं डोक्यामध्ये होतं. मग आमचं असं झालं की देन वाय नॉट, आपण कधीतरी सुरुवात करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींची. सो आपण हे डोनेट करूया. शेल्टरला आम्ही बऱ्यापैकी कनेक्ट आहोत. अनाथ मुलांना आपण हे सगळं डोनेट करू शकतो, किंवा कॅट फूड, डॉग फूड आम्ही शेल्टर्सना देऊ शकतो. सो तिथून आम्ही हे कॉन्सेप्ट पुढे करायला सुरुवात केली. त्यामुळे ते डोक्यात आलं, डिस्कस केलं आणि लगेच अंमलबजावणी. गणपतीची मूर्ती दरवर्षी कुठून आणायची ठरलेली असते का तुम्ही दरवर्षी मग बदलता वेळ? नाही, म्हणजे आता मी जेव्हापासून ठाण्यात आलेलो आहे तेव्हापासून ठाण्यात बोईन्सकर म्हणून जे आहेत त्यांच्याचकडनं ती मूर्ती आम्ही घेऊन येतो. म्हणजे आता असं झालं की कोइन्सिडेंटली आम्हाला सगळीकडनं कळलं की त्यांच्या मूर्त्या सुंदर असतात. आणि कोइन्सिडेंटली तो जो आहे प्रथमेश म्हणून, तो आमचा क्लोज मित्रच निघाला. तर आणि त्यांच्या सगळ्यात महत्त्वाचं मला काय असतं की मला शाडू मातीची मूर्ती लागते. मी इको फ्रेंडली मूर्ती आणतो गेले काही वर्ष. एखाद वर्षामध्ये कोविडमुळे सप्लाय नव्हता, त्यामुळे आम्हाला मिळाली नव्हती. पण मी जनरली शाडू मातीची आणतो. त्यांच्याकडच्या शाडू मातीच्या मूर्त्या खूप सुंदर असतात. आणि मेन म्हणजे कधी असं असतं की आपल्याला कधीतरी ते शेल्याचा कलर असा पाहिजे, त्या लोडचा कलर असा पाहिजे, ती एक आवड असते की त्याप्रमाणे आपण करून घेतो. तर त्याच्यामुळे आपण त्यांच्याचकडनं आणतो मूर्ती. आणि विसर्जनाचं काय मग ठरवलं आहे की तुम्ही कृत्रिम तलावात करणार आहात?
हो हो, कृत्रिम तलावातच आम्ही दरवर्षी करतो. उपवनला कृत्रिम तलाव एक बांधला जातो आणि ठाणे महानगरपालिकेने अतिशय उत्तम सोय केलेली आहे. तिथेच निर्माल्यसुद्धा, त्यांचे कलश मोठमोठाले असतात. सो आम्ही तिथेच मूर्तीचं विसर्जन करतो बाप्पाचा आणि तिथेच निर्माल्य टाकून मग व्यवस्थित, म्हणजे सुरुवात जर आपण इको फ्रेंडली डेकोरेशनने करतो आहे तर त्याचा अंतसुद्धा, म्हणजे शेवटसुद्धा एकदम छान त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे. काय आहे, माझं असं कायम म्हणणं आहे की म्हणजे श्रद्धा असतेच आपली देवावर आणि माझीसुद्धा आहे, तेजस्वीसुद्धा आहे. पण हे सगळं करताना कुठेतरी पर्यावरणाचा समतोल राखणं हे सुद्धा गरजेचं आहे. ज्या समाजात आपण राहतो आहे त्या समाजाचं देणं आपल्याला गरजेचं आहे. मी असं म्हणेन की टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता कारण सगळ्यांनी एकत्र यावं. त्यावेळेला भारत स्वतंत्र नव्हता म्हणून त्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या, पण नंतर त्या इतक्या घराघरांमध्ये रिस्ट्रिक्ट झाल्या आणि त्याला कधीकधी वेगळं वळणही यायला लागलं. पण हे करताना सुद्धा आजही अनेक लोक आहेत की आपली संस्कृती जपणारे आहेत, श्रद्धा सांभाळून सुद्धा समाजासाठी सुद्धा बरेच लोक काही ना काहीतरी हातभार लावत असतात. तर मग आता आम्ही दोघांनी ठरवलं की त्या लाईनीत आपण सुद्धा जावं. थँक्यू. थँक्यू सो मच.